नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, सध्या सगळीकडे वारे वाहत आहेत एका सणाचे. तुम्ही म्हणताय कुठला सण? येस, तो सण आहे आम्हा कलाकारांचा, तो उत्सव आहे नात्यांचा. हा उत्सव आहे झी मराठीचा, अर्थातच वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2021. मंडळी, आम्हा कलाकारांसाठी वर्षातून हा एक दिवस फार महत्वाचा असतो, कारण त्या दिवशी आम्हाला प्रेक्षकांची शाबासकी मिळत असते पुरस्काराच्या स्वरूपात. सगळे कलाकार फार उत्साही आहेत, कारण नामांकन जाहीर झालेली आहेत. आता बघायचंय की कुणाला मिळणार आहे कुठला पुरस्कार. आणि त्यानिमित्तानंच आज थुकरटवाडीमध्ये नामांकन प्राप्त झालेले कलाकार येणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. तर आज सगळे कलाकार आलेले आहेत आणि मला खूप छान वाटतंय की आज थुकरटवाडीतलं वातावरण धमाकेदार असणार आहे, कारण आमच्या थुकरटवाडीत सुद्धा एक अवॉर्ड सोहळा रंगणार आहे. येस, आमच्या थुकरटवाडीत सुद्धा बरेचसे कलाकार आहेत, त्यांना नामांकन प्राप्त झालेलं आहे. आणि आता बघायचंय कुणाला कुठला पुरस्कार मिळणार आहे. कार्यक्रमाचं नाव आहे गुलाल आपलाच. बघूयात मग आता गुलाल कोण उधळणार आणि कोण विजेता होणार. जोरदार टाळ्यांनी सुरुवात करूयात या कार्यक्रमाला. गुलाल आपलाच. नमस्कार. क्या बात है, क्या बात है. अशा पद्धतीचं म्युझिक. 2 दिवसापूर्वी त्याला सांगितलं की अवॉर्ड शो आपल्याला करायचंय, तू म्युझिक बनव. त्यांनी आपल्याला बनवलं फायनली. एंट्रीला मला वाटलं काय क्रिएटिव्हिटी केली असेल, पण असू द्या, काय हरकत नाही. त्यावर 7 वर्ष याला इथं बसवला, ह्याच्यातच एक गंमत आहे द्यायची. तर मंडळी, सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आजच्या या अत्यंत रम्य संध्याकाळी. ऍक्च्युली संध्याकाळ होऊन गेली, पण तसं अवॉर्ड शो मध्ये म्हणायचं असतं. अत्यंत रम्य संध्याकाळी, ज्या संध्याकाळचं नाव आहे थुकरटवाडी अवॉर्ड सोहळा 2021, अर्थात गुलाल आपलाच. आता गुलाल आपलाच म्हणजे स्वप्नील सर, तुम्हाला तर माहिती आहे, गावाकडे ज्यावेळेला निवडणुका होतात प्रचारात सर्रास वापरला जाणारा शब्द गुलाल आपलाय. आता झालंय कसं, झी मराठी अवॉर्ड येत्या शनिवारी आपण 7 वाजल्यापासून हे अवॉर्ड बघणार आहे. पण ज्यांना ज्यांना नामांकन प्राप्त झालेली आहेत अशा कलाकारांना इथं आपण आमंत्रित केलंय. जोरदार टाळ्या. आपला थुकरटवाडीचा अवॉर्ड सोहळा आपण आधी करून घेत असतो. तिकडं तुम्हाला अवॉर्ड मिळतीलच, ज्यांना नाही मिळतील त्यांनी इथलं ठेवा. काहीतरी तर असेल आपल्याकडे, म्हणून आपण एक आधीच सेटलमेंट करून ठेवतो. असं समजू नका की ज्यांना आम्ही देणार तिकडे त्यांना मिळणार नाहीये. तर तिकडेही मिळू शकतं. तर सगळ्या कलाकारांचं आत्तापासून मी अभिनंदन करतो. तुम्हाला हे अवॉर्ड मिळालंच पाहिजे बाबा. आणि आता आपल्या इकडे सुद्धा थुकरटवाडीचे अवॉर्ड स्वप्नील सर होणार आहेत. बर, आपल्याकडे सुद्धा आपण अनेक सिरियल साजऱ्या केल्या. गेले वर्षभर आपण वेगवेगळ्या सिरियल साजऱ्या करतोय. त्या लोकांना इथं आपण बोलवलंय. त्यांच्या बरोबर इथं चर्चा पण होणार आहे. इन्स्टंट अवॉर्ड आणि एक गेम पण खेळला जाणार आहे. बर, गुलाल आपलाच. सुरुवात करूयात. आणि इथे वेगवेगळ्या जोड्यांना मी आमंत्रित करणार आहे. पहिली जोडी आपल्याकडे येणार आहे. तुमची जशी सिरियल आहे इंद्राची, मन उडू उडू झालं, आपल्याकडे पण तशी एक सिरियल आहे मन उडू उडू झालं. त्यातल्या इंद्राला आणि दीपूला पहिल्यांदा बोलूया. या हे काय असं काय करायचंय काय? बर ऐक, फार आवडले का ती स्टेप? ही फार आवडली. अरे नाही रे, ते झुरळ गेले यार, मगापासून निघून नाही राहिलं. तेच काढायची कोशिश करून आलो मी, पण काही जमून नाही राहिलं यार. काय खर नाही तुमचं यार, काय खर नाही, काय खर नाही. या इथे तुमच्या पोडियमवर या. हे मन उडू उडू मधला पोडियम आहे तुमचं. या या या
असू द्या एवढं नका नको उडू 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 नको नाही नाही तुम्ही फार सिरियसनेस घेतलंय ते नाव तसं करू नका तुम्ही. इंद्र कत्ते कमीने मात्र खून पे जाऊंगा. ते इंद्रा करायचंय धर्मेंद्र होतंय. धर्मेंद्र होते हा काय सांगता काही तर झालं सर पहिल्यांदा आयुष्यात. लय मजा वाटली मला. म्हणजे अशी अशी मिमिक्री करायला लागते परफेक्ट. तुम्ही करताय काय बसा? माझ्याकडनं शिकार आहे काहीतरी. काही मिमिक्री जमलेली नाही याला. नाही तर काय ह्याला आवाज काढायला लावणं म्हणजे ना सत्तूला फायटिंग करायला लावण्यासारखं आहे का? का? म्हणजे काय मला एक सत्तू तुला एक विचारायचंय बघ वसुलीचं काम तुला पण दिलंय की नाही हा? फायटिंग त्यो करतोय वसुली त्यो करतोय तू कसली वसुली करतोय? परडेची परडे वसूल करायला ते सेटवर बघतो तू. काय मला एक मागच्या वेळेला असं कळलं होतं की तुला म्हण वाचनाचा छंद आहे एकदम भारी. हो मग कधीतरी स्क्रिप्ट पण वाचत जा की. नाही, त्याच्यात लिहिलेलं असतं की बाबा सतू पण फायटिंग करतो. अरे तुझ्यापेक्षा आमचा शरद काका भारी फायटिंग करतो. आमचा शरद काका खरं तर भारी फायटिंग करतो एकदम. कशासाठी फायटिंग करतात ते? डायलॉग साठी. विचारायला डायलॉग नसतो नसलेल्या सीन मध्ये पण एक रेडिओ घेऊन येतो आणि रिपेअर करत बसतो. पण काय बोलायचं एखाद्याचं नशीब असतं त्याच्या डोक्यावर केस येतात पण डायलॉग येत नाहीत. आता असं त्यांचं सोडा. तुम्ही कोण बनले ते जरा नीट तुमचा इंट्रो द्या. तुम्ही इंद्र अच्छा म्हणजे आज तुम्ही इंद्र आहे फायनली. होणारच आहे ना. ते भाऊ कदमनं कॅरेक्टरची माती केली त्यानंतर हा आम्हाला देतो. करणार काय आज मी इंद्र आहे. ठीक आहे. आणि तुमचं कसं आहे? ते सेम आहे श्रेयाला जमलं नाही मग मीच केली ती. तुम्हाला त्याच्यापेक्षा भारी तुम्ही आहात. हा म्हणजे बाकी तुमच्याकडे जो माल उरलाय त्यात मीच बरी दिसते. ते तर आहेच. बापरे ते तर आहेच. ते तुम्ही बरीच दिसता. हा. तुम्ही तर मी असती सोशल मीडियावरची क्वीन हा. दीपू. क्या बात आहे. म्हणजे एका एका फोटोला 1-1 लाख लाईक असतात. ते तिचे असतात. तुमच्या फोटोला 3 लाईक्स असतात पण हजारो कमेंट्स असतात. असतात की नाही सांगा सांगा सगळ्यांना सांगा. अजिबात असे फालतू फोटो टाकायचे नाही. तिथे येऊन मारण्यात येईल. मिशी काढली तर टिकाराम तुझ्यापेक्षा चांगला दिसतो. असे सगळे कमेंट्स असतात त्याच्यावर. नाही नाही असू द्या असू द्या. मरू द्या. तुम्ही तुमची जागा घ्या. आपण पुढच्या माणसाला जरा बोलूया. चला चला या 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 चांगलंय मस्त आहे. पण तुम्हाला माहिती परवा इंस्टाग्राम बंद पडलं. हा कशामुळे? हिने एकदम 4 फोटो टाकले. काय सांगता? अच्छा म्हणजे ते डोनाल्ड ट्रम्पनं केस तिच्यावर त्याच्यासाठी टाकली काय? अमेरिकेहून केस टाकली डोनाल्ड ट्रम्पने याच्यावर. तर आता पुढच्या आपण जोडीला बोलूयात. मन झालं बाजिंद ही सिरियल फार गाजते सध्या. आपल्याकडे सुद्धा बाजिंदचे हिरो हिरोईन आहेत आपल्या सिरियलचे. जोरदार टाळ्या राया आणि कृष्णा या. गड मन बाजिंद. बस बस त्याला एकच स्टेप येते. क्या अरे देवा. कार्यक्रमाचं नाव मी ठेवलंय गुलाल आपलाच. तुम्ही हळद खेळून आला. नाही नाही मग वरणात पडलो. माग कुणीतरी एवढं फुगलं उघडं ठेवलं होतं. वर्णात पडला. असू दे असू दे. ओळख करून द्या तुमची. मरू द्या. राया आपलं हलकट कामच नसतं. हलकट कामच नसतं. हलकट नाही ते हलक्यात कामच नसतं. आपलं हलक्यात कामच नसतं. खरं आहे बरं का. हा जर गाढवा बसला का नाही तर गाढवाचा कासवच होता. कसं असं कासव. तुम्ही दिसता तसे.
हा अपमान आहे बाय द वे. नाही आणि एन्जॉय करते. मी काय म्हणतो की गाडवावर बसला ठीक पण हा गाडवावर बसतोच का? कारण मी अडाणी असतो, मी शाळेत गेलेलो नसतो, म्हणून मला गाढवातला आणि घोड्यातला फरक कळत. एक मिनिट. गाढवाचा आणि घोड्याचा फरक कोणाला कळतो? त्याच्या शाळेत जाण्याची काही गरज नाहीये आणि इतकं कोणी आडण नसते माणूस. विजय कदम तुम्ही गप्प बसा. विजय कदम? अरे मी इंद्र असतो, इंद्रा. माझं मन असं उडूड होतं. ते काही कमी आहेत का? हा? त्यांनी पण औषध घेतलं ना मग उडू उडू मग खाली घेता घेता नाकी नऊ. प्रेक्षकांच्या टाळ्या. हे औषध घेतलं का मग बघा आविष्कार तुम्ही. हा बरोबर आहे बरोबर आहे. क्या बात आहे. आपण मी कृष्णा सीए. काय सीए सीए खरी सीए ती माहितीये का? ओरिजिनल सीए म्हणजे कमाल ॲटम. सीए कमाल आयटम आणि ही चिंदी ॲटम. तुझं तोंड तो आरशात बघितलंय का रे? मग अशी वरणाच्या भगुल्यात पडला, हा तिथनं उठला परत भाताच्या भगुल्यात पडला. अख्ख्या बोकडाची बिर्याणी समजून लोक ह्याला वाटाय निघाली. ए आपला नादाला लागायचं ना, सांगून ठेवतो. आपलं हलकट कामच नसतं. अरे हलक्यात आहे ते. हलक्यात कामच नसतं. घ्या घ्या जागा घ्या आपली जागा घ्या. या खूप सुंदर दिसत आहेत पण डॉक्टर. कोण? या खूप सुंदर, खूप सुंदर. हो ना. हसल्यावर तर खूपच सुंदर. क्या बात. एकदा हसून दाखवा. बाप रे बाप. असं असं तुमचं स्वागत या ठिकाणी. हिरोईन आवडली का तुम्हाला? हा जरा नीट उभा राहा ना इंद्रजी. काय 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 इंद्रजी म्हटलं नीट उभा राहा ना. हा हा. तुम्ही मी देशी. मला इंग्रजी पचतच नाही. तुझ्या एका हातबट्टीसाठी तुझ्या एका दिठीसाठी नाव घेतलं. यांचं नाव आहे इंद्राजी. हा काय हा. लिहिलं होतं मी पण ते पुसलं गेलं. असू द्या असू द्या. आता पुढच्या आपण जोडीला आमंत्रित करूयात आणि जर थोडे लांब राहा. तुम्ही जवळपास एकच सगळे सिरियल मधले घुसले एकमेकांमध्ये. हा ठीक आहे काय हरकत नाही. चॅनल एक असल्यामुळे झालं असं. हा ठीक आहे करेक्ट आहे तुमचं. आहा आहा. तर पुढच्या जोडीला आपण आमंत्रित करूयात. माझी तुझी रेशीम गाठ मधून यश आणि नेहा. दादा राइट में. अरे रिक्शा वाला थोड़ा इधर लो ना, पार्क करने का. अरे हाँ इधर ना पार्क. हाँ बस 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 पीछे मत लो. बस 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 बस. इकडे या, मागे या. थोडे मागे या. कुठे? नाही नाही इकडे. अरे बा नाही उतरलाय तुमचा आता. मी काय म्हंटल हे काय घेऊन आलाय? हेलिकॉप्टर. हे उडत. हा मग हे काय? बापरे. तसं नव्हतं उडवायचं. ओरिजिनल कुठे आहे? नाही ते फक्त प्रोमोला. नंतर मग नाही, नंतर स्कूटरच. कसं आहे ना की हेलिकॉप्टरचं सगळं बजेट हाच घेतो ना. येस. निर्मात्याला पण प्रश्न पडला होता की नेमकं हेलिकॉप्टर दाखवायचं की श्रेयस तळपदे दाखवायचा. मग ते म्हणाले की एवढे पैसे द्यायचे तर आपण श्रेयस तळपदे दाखवूया, हेलिकॉप्टर नको, म्हणून हेलिकॉप्टर असेल. तुमच्या ती सिरियल मधली परी नाही आली का? कुठे? या इव्हेंटला नाही आली? कधीतरी असं पण विचारा ना की परी शाळेत गेली का, तिने होमवर्क केला का. हा हे काय प्रश्न आहेत? इव्हेंट, क्यूट्यूब, व्हिडिओ, किती काम तिला सारखं सारखं. एक मिनिट. घरात फक्त तीच काम करताना दिसते बर का. तुझं आडनाव कामात आहे पण कामात नसतेस तू कधी. एक मिनिट.
आणि तू काय काम करतोस ऑफिसमध्ये? एक मिनिट मी ऑफिस मध्ये ना लपडी काढायला आलोय. लफडी काढायला आलास की करायला आलायस? नाही, कारण आल्यापासून तू मला फक्त पटवण्याच्या मागे लागलेला दिसतोय. हॅलो प्लीज, मला काही चॉईस नाही का दुसरी? एक मिनिट, आपल्या ऑफिस मध्ये चॉईस कोण आहे? एक तर ती उमेश जगताप सारखी दिसणारी शेफाली आहे, म्हणजे दुसरा संकर्षण आहे. हा, संकेत त्याच्या बरोबर करणारच का लफडं? नाही ना. आणि फार गार तोंडे आहेत, ते हवेत का? नाही मी त्यापेक्षा शलाकाशी लग्न करेन. शला कसं करशील? तिचं ठरलंय ना अमेरिकावाल्याशी. तो अमेरिकेत नयन तो. अरे सोसायटीच्या भंडाऱ्याला जेवायला बोलवत नाही कोण त्याला. अमेरिकेत काय बोलवणार आहे? एटीएम मशीन मध्ये ना पॅन कार्ड टाकतो तो. नाही ते काय. एक मिनिट, तुम्ही जरा बाजूला कोण हसताय? तुम्ही हसताय पण तुम्ही सांगा, एटीएम मधून पैसे काढण्यासाठी काय टाकायला लागतं? दरोडा. बसा. वाचले. अहो, हे पोलीस बघतील. या तुम्ही जागेवर या. तुम्ही या जागेवर या. पोलीस. क्या बात आहे. स्वतःचा एक फॅन स्वतः बरोबर घेऊन फिरतात. क्या बात आहे, क्या बात. गरम झालं तू बघा. सेम श्रेयस. हा? त्याची फक्त अपेक्षा आहे तू असं म्हणू की सेम दीपू. नाही. वा वा. तर आता या दोघांचं स्वागत झालेलं आहे. आता पुढची सिरियल आहे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. या सिरियल मधून जोरदार टाळ्या सिद्धू आणि आदिती. हो, तुमच्या सिरियल मधली परी आली. इथं नाही, ह्यांच्याबरोबर इकडे उभी राहा. इकडे तुमचं नाही, इकडे. हा, परीला घ्या तुमच्याकडे. हे बा, माय वर्डच्या मायरा. मी परी नाहीये, मग मी आदिती आहे. आदिती? एवढीच कशी काय तू आदिती? नाही ती आधी मोठी होती, हा. पण आमच्या घरात ना एवढी गर्दी आहे ना, त्यात तिचे म्हटली आणि एवढी राहिली. बरोबर आहे. यांच्या घरात म्हणजे जवळपास एक देशच आहे तुमचं स्वतःचा असं म्हणायला पाहिजे. अशी ही आदिती छोटीशी. आणि हे कोण आहे ते? सिद्धू. अरे मग ते कर ना. याच्या मामा भाऊ बोलले मारायच्या मामा कटप्पाने. ए मामाच्या गावाला जाऊया. याच्या मामा. प्रत्येक सिद्धू तोच असतो का? मग ते घ्या. ओय टोकत आली. अहो ऐका ना, ते सिद्धू वेगळे, हे सिद्धू वेगळे. हे राणाद आहे, हार्दिक पांड्या. अच्छा, हार्दिक जोशी. हार्दिक जोशी. नाही जोशी स्वप्नील असतो ना. तुम्ही जा तुमच्या जागेवर. तुझ्या एका जोशी नाही रे. दिठीसाठी. मागच्या वेळेला कसं काय जमलं होतं? तुम्हाला चांगलं केलं होतं तुम्ही. त्या हातावर लिहून आणलं होतं. हा, तुम्ही तुमच्या जागेवरती या. ये ग. क्या बात. येला वरती बसवायचं का? नाही तर कडं घे. असं तर यांचं स्वागत झालेलं आहे. आता ज्या सिरियलला खरं तर ती मराठीवरती सिरियल सुरू झाली की सगळे घाबरतात, तशीच आपल्याकडे पण एक सिरियल सुरू आहे. ती परत आली आहे. ही तुमची सिरियल आहे, आमची पण आहे. ती परत आली आहे. त्यातून बोलावियात. तू तर आहेसच, पण तुझ्यापेक्षाही देखणी एक बाई आमच्याकडे आज. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सायली आणि विक्रांत.
काय नसतं. कोण सायली आहे मी, सायली अरे त्या मास्कला जेवढे घाबरले नाहीत लोक तेवढे तू मास्क काढल्यावर घाबरले. अशी कशी सायली तुला पाहून लोक भ्यायली. वाव 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 बसतो का? एक मिनिट तुम्ही एवढे बोलताय. कुंजिका आहे मी, कुंजिका. हा कोण आहे? कुंजिका. कुंजिका कमी आणि कोरफडची कुंडिका जास्त. एक मिनिट तुम्ही एवढे बोल. तुम्ही कोण आहे? मी विक्रांत. माझ्याच आयुष्यावर काही संक्रांत. मी काय म्हणतो तुम्ही दिवाळी पाठ नाही ना कोणाला. स्किट जरा वेगळं आहे आपला आजचं. दिवाळी नंतर आहे, तुम्ही आधीच ते करून आलाय का पाठ? सॉरी दिवाळी पहाटचा कार्यक्रम नाहीये. नाही. मी तर उठणे विकायला आणले होते. अरे काय? उठणे विकायला आणली होती मी. थोडं स्वतःला लावून पण बघा, काय फरक पडला तर पडला. 4 उठण्याची पाकिटं लावते मी. मग खाऊन बघा, त्याला फरक पडेल का? हा खाऊन पाहिलं पण जरा तुरटच लागत आहे. म्हणजे मी असं दुधात कालून ते भाकरीत कुच करून पण खाल्लं, पण नाही माझं काही वांगळच लागत आहे. बाई आहे का मस्करी? ए बाई काय बाई, कन्फर्म मस्करी आहे. ए हिरोईन आहे मी, हिरोईन. हिरोईन. अरे देवा, हिरोईन आहात तुम्ही. खरं तर त्या हिरोईन आहेत, त्यांचा एक सिनेमा पण आला होता सुबोध भावेंच्यावर. आपल्याकडे प्रमोशनला आले होते. एक निर्णय नावाचा सिनेमा होता. काही नाही, सोबत भाऊ मला घेऊन पण पिक्चर करणार आहे. कुठला? एक गंडलेला निर्णय. अरे तोंडे गप बसतो का? बस घ्या, तुम्ही तुमची जागा घ्या. पुढे जाऊयात आपण. आम्ही करतो आमच्या जागेवर वस्ती. क्या बात आहे? आम्ही करतो आमच्या जागेवर वस्ती. मजा आली असती आज जर शेवंत आली. हे द्या. तू ते जिरवते मस्ती घे तुम्हाला. हा, तुम्ही तिकडे जावा. इकडे जा. टायमिंग तर बघा कुठं घुसले ते. त्यांचं असं म्हणणं आहे, उशिरा प्रेक्षक झोपतात, आम्ही जरा अलीकडे येऊ का. येऊ कशी तशी मध्ये गेलेले. तर आता पुढची जी सिरियल आहे त्यातून आपण बोलावूयात. इकडे स्वीटू बसलेले, आमच्याकडे पण स्वीटू आणि ओम आहेत. ओम येणार आहे. ओ गॉड क्या मी स्वीटू म्हणतो. हा, स्वीटू मी करते ना मग. नको स्वीटू नको. ओम येतो. मला ओम खूप आवडतात. ही सो क्यूट. एक खरंच selfie. खूप छान सेल्फी काढणार हो, सगळं होणार. येस येस. जोरदार टाळ्या. येऊ कशी तशी नांदायला वदन. ओम आणि स्वीटू. थांबा. अरे त्याला पाठवा ना. अरे ओम आलाय. ओम काय? ओम आलाय. कुठे आहे ओम? मी काय हा? हा? एम आलो एम. अरे एम नाही रे, ओम. एम आलं, ओम आलं. एम आहे, एक शब्द आहे त्याला स्किट मध्ये. मी ओम आहे ते. एम एम एम. हे तुझं एम आहे स्किटचं. क्या? हा ओम आहे मी, ओम. हा कळलं. खानावरकर. हा कोण कोण? खानावरकर ओम. खानावरकर म्हणलंय तू. परत 1 मिनिट. परत कोण हा, आहे? मी ओम आहे. मी ओम खानविलकर. मी ओम आहे, ओम. हा, ओम खानविलकर. तुम्ही खानावळ आणि खानविलकर मिक्स करून टाकलं. असं करून टाकलं. काय हरकत नाही. पण तू भिजतायस मस्त. पण याला का केलंय ओम? तुम्ही का नाही केला? हो ना. काय आता तू स्वीटू म्हणलं, माझा इंटरेस्ट गेला. तुम्हाला भाऊ कदम चालतो स्वीटू म्हणून. भाव कदम पेमेंट येतो बुधवारचं, त्याला करावं लागतं. नाही पण काय झालं, मी खरं सांगतो, काय मी सध्या करत नाही ओम. कारण काय झालं, मी ओम जसा करायला लागलो ना, तर चॅनलला पत्र यायला लागली, निलेश साबळेलाच ओम म्हणून तिकडे घ्या. मला चालेल. हे बघ, ही पण म्हणते मला चालेल. त्या चालेल. बिचाऱ्या पोराचं दुकान बंद होईल ना. पण आपण एवढे स्वार्थी आहे का सर? त्याची पहिली सिरियल आपण तसं बंद करायचं का? बरोबर. त्याचा फॅन फॉलोअर वाढावा म्हणून याला ओम केला. हा. आज ह्याचं बघून म्हणतील, अरे तो लय भारी आहे.
असा हा बिझनेस म्हणून आजचे दिवस हा छोटासा 150 रुपयेवाला ओम. ऍक्च्युली ह्याचं नाव बोम ठेवायला पाहिजे. बोम कानविलकर. आणि खरं तर ह्याची ऍक्टिंग बघून नाही ह्याचं नाव गोम ठेवायला पाहिजे. गोम. का बघताच चपलन महाराज वाटत. गप्ती का आम्ही सिनियर आहोत. इंजिनियर आहे इथं. आम्ही कसं काय? आमची सिरियल तुमच्या 1 इयर आधी आली आहे. ओ लाईक दॅट. मग तर तुम्ही ज्युनियर झालात ना. कसं काय? तुमची सिरियल 1 इयर जुनी आहे हा. म्हणून ते ज्युनियर. 1 इयर जुनी आहे. मला ना सगळे लेडी गोविंदा म्हणतात. मग मला लेडी अनिल कपूर म्हणतात. अबे अंडू गावर फोल्डू गावर अबे. हे मी कोणी काय ठरवलं? म्हणतो हे मी माझंच ठरवलं थोडी दाढी ठरवलं. त्या इंद्राचं आणि हिचं ब्रेकअप झालं असेल ना दाखवू शकतो. कसं सहन करणार बाय पूर्ण इयर वगैरे असं. असं द्या, थोडा वेळ सहन करा. थोडा वेळ सहन करा. थोडं राहिलंय. याला बदलून मागवा पण कोणी दिसत पण नाही. असू द्या स्वीटू ओम, तुम्ही तुमच्या जागेवर जा बरं. सर ती बघा ती खूप छान असते सर. कोण ही? इंद्रा सर ती खूप छान असते. कोण? एकदा हसून दाखव. हे घातलं तरी सेमच दिसेल असं मला वाटलं. सेम दिसेल ना. असं असो. पोरगी अंग काढते. राहू दे घाबरून. तर सगळे आलेले आहेत. आता अवॉर्ड शोला आपण सुरुवात करूयात. तर काही पुरस्कार आम्ही देणार आहोत. पहिला परीक्षक पसंती पुरस्कार असणार आहे. परीक्षकांनी ठरवलंय त्यांना तो पुरस्कार जाईल. वाव. पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट हेअरस्टाईल. जरा म्युझिक इकडे लागतं. आणि नामांकने आहेत. नामांकने दाखवा. राया, भगरे गुरुजी, चिन्या आणि शरद काका. येस, तर हे अवॉर्ड श्रेयसने द्यावं असं मी विनंती करतो. तुम्ही घेऊन या, कार्ड घेऊन या. मला वाटतं चिन्याला मिळेल. हो मला वाटतं रायाला मिळेल आणि चिन्याला मिळेल तर राया. चिन्या. तर मंडळी अशीच मजा करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गुलाल आपलाच, अर्थात थुकरटवाडी पुरस्कार सोहळा 2021. पाहूयात याचा उर्वरित भाग उद्याच्या भागात. तर मंडळी आता लगेचच आपण जाणार आहोत आपल्या एका नव्या कोऱ्या सेगमेंटकडे, जिकडे फॅन्स घेतात आणि या सगळ्यांना आपल्या मनातले प्रश्न विचारतात. तर सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे फॅन पट्टी. नमस्कार, मी पाडी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे तुमच्या आवडत्या प्रोग्राम मध्ये, त्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. डॉक्टर काय खरं नाही बाबा. काही खरं नाही. मला वाटलं होतं हे चालेल एक 30-40 वर्ष आपलं. म्हणजे झी मराठी अवॉर्ड मध्ये जीवन गौरव नंतर मिळेल, इकडे आजच देऊन टाकला. धन्यवाद नारळ. काय करतेस तू मायरा? माईकची गरजच नाही ना हिला. डायरेक्ट आवाज जातो घरात. तू अँकरिंग करणार आहेस? हो, का करतेस पण तू अँकर? मला आवडतं म्हणून मी अँकरिंग करते. नाही ते बरोबर आहे, पण प्रॅक्टिस करतेस? अँकरिंगची प्रॅक्टिस करतेस का? आज डायरेक्ट अँकरिंग करणार आहे. प्रॅक्टिस ऑलरेडी झाली आहे. मग तर तू करच हवा येऊ द्या. कारण आम्ही विदाउट प्रॅक्टिस 7 वर्ष काढतोय. ही जी प्रॅक्टिस झाली आहे म्हणलं, ही बहुतेक 40 वर्ष काढणारच आहे. पण तू झी मराठी अवॉर्डचं अँकरिंग करणार आहेस? पण मी करणार आहे झी मराठी अवॉर्ड. अरे मला सांगितलंय. मला सांगितलंय. अरे मला फोन आला होता चॅनलचा. मला फोन आला होता. अरे पण चॅनलवाले मला पैसे देणार आहेत. मला देणार आहेत. तुला काय देणार आहेत? बिस्किट फोडा.
ओ मग बिस्किट पुढ्यात पोरगी पटवली बघितलं आणि हुशारी कशी केली आणि हिचा प्रोमो काढलाय. पण तू झी मराठी आवड खरंच अँकर करणार हो. आणि मग बक्षीस कोणाला देणार? तू कोणाला ठरवलं द्यायचं? मग अँकरच बक्षीस देतो ना, तो ठरवतो. कोणाला देशील बक्षीस? तुला काय वाटतं? सिटू दीदीला. ओ, एक तर रिझल्ट फुटला. आमच्या बाजूला असते सेट, तिच्या बाजूला असतं सेट. हा बरोबर आमच्या बाजूला आमचा सेट बाजूला असतो म्हणून ती तुला काही खाऊ देते का? ऑलरेडी फ्रीज मध्ये चॉकलेट भरलेले आहेत. अरे बाप रे, अवॉर्ड देण्याची पद्धत तर बघितली का? क्रायटेरिया बघितला का? शेजारी सेट आहे आणि फ्रीज मध्ये ऑलरेडी चॉकलेट्स भरलेली आहेत, त्यामुळे एक अवॉर्ड गेलेला आहे. बर, शेजारी जी बसलीये ती तुझी मैत्रीण स्वरा. बाप रे बाप, काय इथून अमेरिका ऑपरेट करते ती जवळजवळ. तुझा मोबाईल आहे तो? तुझा मोबाईल आहे? तुझा मोबाईल कुठे? मी मोबाईल वापरत नाही. तू मोबाईल वापरत नाहीस? मग तुला कॉन्टॅक्ट कसा करायचा? तुझ्याशी बोलायचं कसं आम्ही? फक्त मम्मी पप्पा देता मला बोलायला. देतात मोबाईल वर बोलायला. पण स्वरा, मी ऐकलंय की तू पण अँकर आहेस म्हणून तुम्ही दोघी मला भांडताना दिसला. आम्ही दोघंच अँकरिंग करणार आहे, बाकी कोण नाही अँकरिंग करणार. मी नाही, साबळे नकोच आहे. काही स्कोप नाही, काही स्कोप नाही. अरे आम्ही ठरलो स्वप्नील जोशी सर आणि मी अँकरिंग करणार नाही, आहे. आपल्याला स्कोप नाही डॉक्टर, चान्सच नाही. नाही, आम्ही दोघं करणार आहे, बाकी कोण नाही करणार आहे. आम्हाला सांगितलं अँकरिंग करायला. अगं बाई आपण थोडं तर करतोय ना आम्हाला. नाही, मी नाही करू देणार. फक्त स्वरा दीदी आणि मीच करणार आहे. बरं, ती चांगलं करेल का तू चांगलं करशील आता? मीच करणार आहे चांगलं. नाही, मी करणार. हा? मी करणार आहे. मी करणार. मी करणार. एक मिनिट, इकडे कॉम्पिटिशन घेऊया. चला, डायलॉगची कॉम्पिटिशन. या इकडे. कोण चांगला डायलॉग बोलतो मला बघायचं. हा, कोण चांगला डायलॉग बोल? तुला डायलॉग येतो एखादा? तिला कुठलाच नाही. तिला कुठलाच डायलॉग नाही येत. फक्त मलाच येतात. बर, आता स्वरा एक डायलॉग बोलणार आणि ऍक्शन. एक सीन की किंमत तुमच्या जाणो निलेश बाबू. हो एक सीन वर आलाय आता. एक सीन वर आलाय आता. सीन ईश्वर का? तूच एक सीन काढायचा आहे माझा. अरे बापरे, अरे बापरे. ईश्वर का आशीर्वाद होता है एक सीन. ईश्वर का आशीर्वाद होता है एक सीन. कलाकार का पेमेंट होता है एक सीन. कलाकार का पेमेंट होता है एक सीन. झी मराठी अवॉर्ड का. हा थांब. झी मराठी अवॉर्ड होता है एक सीन. झी मराठी अवॉर्ड होता है एक सीन. क्या बात है. वाह वाह वाह. हे अवॉर्ड तुलाच मिळो, तुझ्या सीनला मिळो. कसं झालं, तुला आवडलं का मायरा? स्वरा दीदी, आता तू मगाशी माझे हे बोलले ना, आता तुलाच माझे सीन करावा लागेल. अरे बापरे, आता मी तुझे सीन करणार आहे. हा, पण तुझा एखादा डायलॉग वाला आता सीन ऐकायचा आहे मला. डायलॉग काय म्हणताय? मला लग्न करायचंय. कमवतो किती? तिला खुश ठेवू शकेल इतकं कमवतो. नोकरी कुठे करतात? बिझनेस आहे माझा छोटासा. ठीक आहे, विचार करून सांगते. तिने सगळं समोरच्याची एक तर ते श्रेयस तळपदे खूप वर्षांनी मराठीत आले होते. खूप गॅपने आले होते. आता तू त्यांचंही करणार तर त्यांनी काय करायचं मग? आणि कुठला आहे तो डायलॉग? कोणता? कुठला आहे तो तुला आणखीन आवडतो डायलॉग? दीदी आणि दादा. हा, म्हण ना. काय म्हणाली ती? ती म्हणाली विचार करून सांगते. ठीक आहे म्हणजे ती जोपर्यंत ती हो म्हणत नाही तोपर्यंत मी पण काय सांगू शकत नाही. आहा, वा 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 वा, खतरनाक. तुम्ही जामच भारी आहात बाबा दोघी पण. आणि तू जशी तुझ्या ठिकाणी भारी आहेस डायलॉग, तशी ती गाण्यात आहे. तू गाणं म्हणतेस का मग? मी कोणतंही गाणं म्हणू शकते. कोणतंही गाणं म्हणेल मी.
कोणतंही मी फुल पॅकेज आहे. तुम्ही काहीही सांगू शकता आणि डान्स पण येतो आणि तुला. मी ऍक्टिंग करू शकते. बघ तू आता फक्त ऍक्टिंग करू शकते आणि सिंग करू शकते, बाकी तुला काही येत नाही. पण मला मोबाईल खेळता येतं. अरे बापरे. मोबाईल अजिबात गेम खेळायचे नाही. या लहान मुलं कधी मोबाईल बघत नाही. बरोबर आहे. मला काय वाटतं माहितीये का, पुढच्या वेळेला हिला सासून हिला सून करूया, एक स्किट करूया. हा? एक सीन स्किट किती भार होईल सासू सुनांचं यांचं. डायलॉग स्क्रिप्ट लिहायचीच गरज नाही मायरासाठी. भारी 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 वा. दोघी बसा, जोरदार टाळ्या दोघींसाठी. बसली आपलं सगळं पॅकअप केलेलं आहे तिने. ठरलंय. येस, तर आता आपला एक कार्यक्रम आपण करणार आहे ज्याचं नाव आहे फॅन पट्टी. तर फॅन पट्टीमध्ये आपण आपल्या काही फॅन्सला बोलवणार आहोत. या पट्टीवरती ते येतात आणि ते गप्पा मारतात. त्यांच्या काही इच्छा असतात त्या तुमच्याकडून करून घेतील, ते रिक्वेस्ट करतील. तुम्हाला नाही म्हणता येणार नाही, कारण ते फॅन्स आहेत. शेवटी एकच त्यांना दिवस मिळतो. तर सगळ्या फॅन्सना बोलावूयात. या फॅन पट्टी 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 फॅन. फॅन्सला काही प्रश्न असतील तर ते त्यांनी विचारायचे असतात, किंवा काही इच्छा असतील तर त्या त्यांनी पूर्ण करून घ्यायच्या असतात. कुणाला काही प्रश्न? कुंजिका मॅडम हे तुमच्या राईट साईडला तिकडे. नमस्कार. डायबिटीस वर काय औषध आहे मॅडम? एक मिनिट थांबा, मी लिहून. डायबिटीस त्यांचा जेन्युइन प्रश्न आहे त्यांना. डायबिटीस वर काही नाही, वेळेवरती झोपायचं आणि रोज रात्री 10:30 वाजता ती परत आली आहे बघायचं. नाही, प्रमोशन नाही, डायबिटीस. पर्टिक्युलर औषध पाहिजे. हा, औषध डायबिटीस वर काय म्हणजे झोपायचं ते ठीक आहे, औषध पाहिजे ना, गोळीचं नाव पाहिजे. गोळीचं नाव का पाहिजे? का पण तुम्ही मला का विचारताय हे? डायबिटीस वर नाही तुम्हाला? मग हे मायग्रेन वरती काय आहे? पण मी डॉक्टर नाहीये हो, डॉक्टर तिथे आहेत. नित्याचा अनुभव घेतला आम्ही विचारलं नसतं, विचारलं काय मायग्रेन किंवा कधी कधी काय अशी पूर्ण सनक जाते रजो स्पॉन्डिलायसिस वयाप्रमाणे होतात. पण मी काहीतरी सांगा ना. मी सांगते ना, मी डॉक्टर नाहीये. नाही असं कसं? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. डॉक्टर नाही? नाही. मग ते डॉक्टरची बॅग घेऊन का फिरता तुम्ही? कुठे? त्यांच्याकडे डॉक्टरची बॅग आहे का? शूटिंग मध्ये डॉक्टर लोक बॅग घेऊन फिरतात की नाही, ते बॅग हे घेऊन फिरतात. का फिरता तुम्ही ते बॅग? काय काय आरोप करू नका. प्रूफ आहे का आपल्याकडे? काय प्रूफ? म्हणजे मी प्रूफ शिवाय बोलतो का सर? प्रूफ. एक मिनिट थांबा. यांचं हे असिस्टंट डॉक्टर आहे. डॉक्टर, ते मॅडमची बॅग घेऊन या बरं. कुठे गेले ते? अशा तुमची पण एंट्री होऊन जाईल. हे सर डॉक्टरची बॅग आहे. एक मिनिट, ही त्यांची आहे कशावर? डॉक्टर बसा तुम्ही. डॉक्टर 2 मिनिटं तिकडे बसा जरा मागे. हे बॅग तुमची आहे मॅडम? हो, माझीच आहे. बघा, म्हणजे यांची बॅग आहे. हे बघा, ही त्यांची बॅग आहे. त्यांची बॅग आहे. आम्ही घरून नाही आणलेली, त्यांनी पण आणलेली. ती डॉक्टरची बॅग नाहीये, त्यात मेकअपचं सामान आहे. याच्यात मेकअपचं सामान आहे? असं कोणी मेकअप सामान? उघडा बरं सगळे. सगळे डॉक्टर साहेब उघडा. एक मिनिट. अरे बापरे. बापरे. इंजेक्शन आहे, या गोळ्या आहे. बापरे. थर्मामीटर. नाही. हे बघा, एक जनावरचं इंजेक्शन. हे बॅग घेऊन का फिरता तुम्ही? ती चुकीची बॅग आणली आहे तुम्ही. ही माझी वॅनिटी आहे, मेकअप वॅनिटी आहे, ती घेऊन फिरते मी. ही व्हॅनिटी आहे? हो. छोटीशी आहे. बसतात कशात? म्हणजे यांचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे. यांचा हे सर एक ऍक्टर म्हणून आपल्या समोर राहतात, है की नाही? अच्छा. पण हे यांचं हे बोगस डॉक्टर म्हणून काम करतात सर. यांचं पुढचं प्लॅनिंग काय माहितीये का? देव माणूस 2 मध्ये यांना मेन हिरोईन व्हायचं.
तुमच्यासाठी हे केलं आहे ना, तुम्ही खरं सांगा. तसंही समजू शकता तुम्ही. बरं हे बॅग खरंच तुमचे? हो, मग पण हे आतलं का ठेवलं सामान सामान माझं हे? नाहीये, माझं नाहीये ते सामान. मग तुमचं सामान कोण टाकणार तुमचं सामान? मग डुप्लिकेट बॅग आली असेल ती. असू द्यात, पण माझ्या एक लक्षात आलंय की ती परत आली मध्ये जो पहिला माणूस मेला. हा त्याला हेच कशामुळे इंजेक्शन घेत कशामुळे गेला असं साधारण ते आपण बघूया. झाले ऐका ना डॉक्टर काय तुम्ही एकदम मोठी जागा घेऊ नका, मेन रोल नाही या तुम्ही. ऍक्च्युली अजून तो ओम मधनं बाहेर नाही पडला. हा, ओम. प्रॉब्लेम. आणि मला प्रश्न असा पडलाय की त्याला बॅगच्या हिशोबाने शर्ट घालायला लावलाय का शर्टच्या हिशोबाने बॅग डिसाईड केली? त्याला विचारा सर, शिर्के. त्याला फक्त पेमेंटच्या हिशोबाने घुसवलंय. तर मंडळी, फॅन पट्टी या कार्यक्रमातली धमाल अजून बाकी आहे, पण याचा उर्वरित भाग आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. तर मंडळी, अशीच मजा करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.